नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ॲनालायझरचं ॲप डाउनलोड करा. आम्ही परवाच व्हिडिओ केला होता. त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका निवडणुकींची घोषणा झालेली 29च्या 29. काही जणांना वाटत होतं की मुंबईचं वेगळं करतील, बाकीचं वेगळं करतील. पण सगळ्याच्या सगळ्या म्हणजे 29च्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीची घोषणा झालेली. 15 तारखेला प्रत्यक्ष मतदान आहे जानेवारीला आणि 16 तारखेला मतमोजणी. पण त्याच्यातली एक जी छोटी बातमी आहे ती जरा आज दबल्या गेली. कदाचित रात्री उशिरा ती बातमी आली असेल म्हणून पण असेल. पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये भाजप स्वबळावर लढणार आहे असं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पण त्याच्यावरती सावध अशी प्रतिक्रिया देत पक्ष ठरवेल, आम्ही बसूत, कसं करायचं पुढचं नियोजन वगैरे असं थोडंसं गुळमुळीत उत्तर दिलेलं. मी परत तुम्हाला एक सांगतो की ज्यांना सगळ्यांना आज महायुतीमध्ये फाटाफूट झाली, त्याचा फायदा काँग्रेसला किंवा महाविकास आघाडीला कसं होणार असं वाटते, त्यांना मी जुनी आठवण करून देतो. जेव्हा युती सत्तेवरती होती म्हणजे 2014ची गोष्ट आहे. विधानसभेमध्ये एकट्या भाजपला 122 आणि शिवसेनेला, एकत्रित शिवसेनेला उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली 63 जागा मिळालेल्या होत्या. म्हणजे 185 इतकं प्रचंड दोघांचं मिळून बहुमत विधिमंडळात स्वतंत्रपणे लढून होतं. पहिल्यांदा त्यांनी विरोध केला, राष्ट्रवादींनी बाहेरून पाठिंबा दिला, ते अल्पमताचं सरकार देवेंद्र फडणवीसांनी स्थापन केलं. नंतर शिवसेना त्याच्यामध्ये झाली. पण 2017ला ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या होत्या, अगदी मुंबई महानगरपालिकेसकट सत्ता असताना विरोधकांनी कितीही जंग पछाडली तरी स्वतंत्रपणे लढवून निवडणुका परत त्यांनी जिंकलेल्या होत्या. केवळ पुणे आणि पिंपरी चिंचवडच नव्हे, ह्या 29च्या 29 निवडणुका जरी भाजप आणि राष्ट्रवादी आणि शिंदे यांची सेना हे स्वतंत्रपणे लढणार असतील तरी त्यांनाच बेनिफिट आहे. मी परत सांगतो, एक छोटंसं उदाहरण आहे. या छत्रपती संभाजीनगरमध्ये गोलमंडीसारखा जो प्रतिष्ठित असा भाग होता, तिथल्या मतदारसंघामध्ये शिवसेनेचा बंडखोर भाजप आणि AIMIM ह्यांच्यामध्ये फाटाफूट होऊन आपल्याला फायदा उठेल म्हणून AIMIMनी उमेदवार उभा केला होता. पण एवढं सगळं झाल्याच्या नंतर सुद्धा शिवसेनेचाच उमेदवार जिंकला. 2 नंबरला शिवसेनेचा बंडखोर होता, 3 नंबरला भाजप होता आणि एवढं सगळं करूनही AIMIMचा उमेदवार 4 नंबरला. फाटाफूट होईल आणि आपल्याला फायदा होईल हे जे जुने हिशोब होते ते मतदार आता मानायला तयार नाहीत. बरं, असं नाही की हे मी भाजपच्याच बाजूचं सांगतोय, उलटं तुम्हाला मी सांगतो. मालेगाव ह्या एकट्या मतदारसंघाच्या जीवावरती काँग्रेसचा खासदार निवडून आला होता मुस्लिम मतावरती. नंतर 2024च्या लोकसभेला, नंतर परत जेव्हा विधानसभेची निवडणूक लागली त्या ठिकाणी मुस्लिम उमेदवार निवडून येतो म्हटल्यानंतर बाकीच्या पक्षांनी मुस्लिम उमेदवार देऊन सुद्धा AIMIMनी जो मुस्लिम उमेदवार दिला होता, जो मुस्लिम पक्षाने उमेदवार दिला होता, तो 1 नंबरला निवडून आला. 2 नंबरलाही मुस्लिम उमेदवार होता, 3 नंबरला बाकीचे पक्ष ते राहिले. म्हणजे तिथले मुसलमान किंवा गुलमंडीवरचे हिंदू दोघंही एवढे मूर्ख नव्हते की आपली सगळी मतं इकडं तिकडं विखुरले जाऊन दुसऱ्याला फायदा व्हावा. हे जो हिशोब आपला वारंवार आपल्याकडे हे जे निवडणूक आकडे तज्ज्ञ जे आहेत ना ते सांगत होते, इतकी मतं इकडे गेली, इतकी मतं इकडे गेली, ही फाटाफूट झाली म्हणून हा निवडून आला. काही ठिकाणी काही प्रमाणामध्ये ह्या गोष्टी घडत होत्या. लोकांनी 2 पैकी कोण निवडायचा त्याच्या कधीही लोक ह्याला नको म्हणून त्याला मत देतात असं होत नाही. हे फार कमी वेळा घडलेलं आहे, कमी ठिकाणी घडलेलं आहे. बहुतांश वेळा सर्वसामान्य लोक हे त्यांना ज्याला निवडून द्यायचे त्यालाच मत देतात आणि त्याला जर पाडायचं असेल तर त्याच्या विरोधातला जो बळकट उमेदवार आहे त्यालाकडे जातात. पण सगळेच जातात. हे जे फाटाफुटीचं सांगितलं जातं ना. दुसरी गोष्ट मी तुम्हाला सत्ताधारी हे सगळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये सगळ्यात जास्त प्रभावी असतात. ते कुठेही आहे. पंजाबमध्ये सुद्धा आता निवडणुका झाल्या, आम आदमी पक्ष जिंकून आला. त्या ठिकाणी फक्त अपवाद उलट केरळचाच आहे की त्या ठिकाणी भाजप 1 जागा आणि 4 जागा काँग्रेस सत्ताधारीच फक्त एका ठिकाणी निवडून आलेत. म्हणून ते भाजपचं गणित कसं, केरळमधलं गणित कसं बदलते हे आम्ही वारंवार सांगतो. पश्चिम बंगालमध्ये निवडणुका झाल्या तरी तृणमूलच निवडून येत असतो. पहिली गोष्ट म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये सत्ताधाऱ्यांचं वर्चस्व असतं. दुसरी गोष्ट म्हणजे जर सत्ताधाऱ्यातले 2 पक्ष वेगवेगळे उभं राहिले
एकमेकांच्या विरोधात, तर एकाच्यासाठीच्या असलेली नाराजीतून दुसरा निवडून येतो, त्याचा परत फायदा पुन्हा सत्तेलाच होतो. विरोधी पक्षातला कोणी निवडून देण्याच्या पेक्षा सत्ताधारी आघाडीतलेच जर दुसरा पर्याय उपलब्ध असेल, लोकांना चांगले ना ते. जर तुम्हाला भाजपवरती राग असेल तर समोरचा शिंदे सेनेचा किंवा अजित पवारांचा माणूस चालेल, अजित पवारांवरती राग असेल तर भाजपचा माणूस चालेल. पण ह्या दोघांच्या यांच्या रागापैकी ते विरोधकांना निवडून देतील असं तर घडत नाही ना तिथे. त्याच्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये भाजपनी जे स्वबळावरती लढायचं ठरवलेलं आहे, राष्ट्रवादी स्वबळावर लढवणार आहे. शिंदे सेनेची काय भूमिका आहे ते अजून स्पष्ट झालेलं नाही, होईल अजून लवकरच ते पण सगळे मुद्दे समोर येतील किंवा या अर्धभरेपर्यंत चालेल. आपण नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये जो सगळा गोंधळ बघितला तो आणि तसाच हा महानगरपालिकेच्या याच्यामध्ये होणारे उलट अजून मोठ्या प्रमाणात होईल. तेव्हा तरी त्या निवडणुका शांतपणे झाल्या, लो प्रोफाईल झाल्या. महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये फार जणांचे फार पद्धतीनं स्टेक अडकलेले आहेत आणि आम्ही परत वारंवार जे सांगतो, गुंतवणूकदार हे फार मोठ्या प्रमाणात या निवडणुकांमध्ये इंटरेस्ट घेतात. त्या तुलनेमध्ये नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये घेत नाहीत, कारण की मोठे मोठे प्रकल्प नगरपालिकेच्या हद्दीमध्ये नाही आहेत. पण ह्याच्या नेमकं उलट महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये रस्ते, पूल बांधणी, मेट्रो, कितीतरी मोठे मोठे प्रकल्प आहेत. किंवा हाऊसिंगचे, जसं धारावी झोपडपट्टी पुनर्विकास आहे, हे केवळ धारावी एक दिसते तुम्हाला. एकदा जर ते धारावीचं मॉडेल जसं समृद्धी महामार्ग पूर्ण झाला आणि प्रत्यक्षामध्ये एक मॉडेल समोर उभं राहिलं रस्ते बांधणी, तसं उद्या धारावीचा सगळा प्रकल्प व्यवस्थितरित्या पूर्ण झाला तर असे प्रकल्प छोट्या मोठ्या प्रमाणात कितीतरी महानगरांमध्ये उभे राहतील. त्याच्यामुळे ह्या महानगरपालिकांच्या निवडणुकामध्ये इन्व्हेस्टर, गुंतवणूकदार यांची फार मोठी भूमिका राहणार आहे. दुर्दैवाने महाविकास आघाडीने आपण गुंतवणूकदारांच्या विरोधात कसे आहोत हे त्यांच्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये दाखवून दिले. महाराष्ट्रातल्या सत्तांतरामध्ये कोणी कबूल करत नाही, स्पष्टपणे सांगत नाही, याच्यावरती वेगळा अभ्यास झाला नाही. एकनाथ शिंदेंना बाहेर पडायचं होतं, त्याच्यातली राजकीकरण बाजूला ठेवा. एकनाथ शिंदे जर बाहेर पडणार असतील, अजित पवार जर बाहेर पडणार असतील, तर याला फार मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टरने खतपाणी घातलं. कारण त्यांना इन्व्हेस्टमेंट अडवणारी ही जी संकुचित वृत्तीची नेतृत्वाची मानसिकता होती महाविकास आघाडीची, उद्धव ठाकरे असो, शरद पवार असो किंवा काँग्रेसचे नेतृत्व असो, ते नको होतं. आता तुम्हाला हे चित्र, बाकीच्या तर महानगरपालिका तुलनेनं छोट्या आहेत की विशेषतः अ आणि ब वर्ग महानगरपालिका आहेत, म्हणजे मुंबई, त्याच्यानंतर ठाणे, त्याच्यानंतर पुणे, त्याच्यानंतर पिंपरी चिंचवड, नाशिक आणि नागपूर. छत्रपती संभाजीनगर सुद्धा त्याच्यामध्ये होती. अ ब क तिन्ही पकडा, म्हणजे एकूण 10 महानगरपालिका अशा आहेत अ ब क मध्ये येणाऱ्या. उरलेल्या 19 छोट्या महानगरपालिका आहेत, त्या मी बाजूला ठेवतो. माझ्या परभणी, नांदेड, लातूर सारख्या, चंद्रपूर सारख्या, अकोला, अमरावती सारख्या. पण ह्या 10 ज्या मोठ्या महानगरपालिका आहेत, त्या महानगरपालिकांमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्टरचे, गुंतवणूकदारांचे क्लेम अडकलेले आहेत. आणि जर हे सगळे गुंतवणूकदार त्यांना त्यांच्या गुंतवणुकीच्या साठीचा गांभीर्याने विचार करणं असेल, तर ते जे सत्ताधारी आहेत त्यांच्या बाजूनं किंवा सत्ताधाऱ्यांना अनुकूल असणाऱ्यांच्याच बाजूनं, अक्षरशः असं पण घडेल, सत्ताधारी पक्षातून तिकीट नाही मिळालं, तो अपक्ष म्हणून उभा राहिला, पण तो आहे मात्र सत्ताधाऱ्यांचाच. किंवा असा एखादा अपक्ष आहे की जो सत्ताधाऱ्यांकडे अनुकूल आहे, तर तिकडे जाणार आहे, तर इन्व्हेस्टर जास्तीत जास्त मदत ही सत्ताधाऱ्यांना अनुकूल असेल, इन्व्हेस्टरची, गुंतवणूकदारांची. कारण की त्या पद्धतीचं वातावरण या सरकारने समृद्धी महामार्ग पूर्ण करून दाखवून दिलं. शक्तिपीठाला विरोध केला कोल्हापूरजवळ, तर त्याचं आरेखन बदलून तो सोलापूर जिल्ह्यातून, त्याच्यानंतर त्या चंदगड आणि खालच्या भागातून पत्रादेवीपर्यंत गोव्याला नेण्याची तयारी दाखवली. आणि नवीन जो आहे लातूर ते कल्याण असा जो एक विकास मार्ग, कल्याण मार्ग असं त्याला शब्द दिलेले आहे. त्याच्यानंतर चेन्नई ते सुरत हा जो ग्रीनफील्ड मार्ग आहे, तोही महाराष्ट्रातून जातो आहे. अशा पद्धतीनं वेगवेगळे गुंतवणुकीचे मोठे प्रकल्प समोर येताना दिसत आहेत. त्याच्यामुळे ह्या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये हे गुंतवणूकदार सुद्धा फार मोठ्या प्रमाणात सत्ताधाऱ्यांच्या बाजूनं प्रयत्न करतील किंवा जो कोणी सत्ताधाऱ्यांच्या बाजूनं असेल त्याच्या बाजूनं उभे राहतील. त्याच्यामुळे महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये सत्ताधारी जरी वेगवेगळे लढले तरी त्यांना फायदा आहे. विरोधकांना अजूनही विकासाची भाषा स्पष्टपणे समोर ठेवता नाही आली, त्याच्यामुळे त्यांच्या बाजूनं फार काही वातावरण आहे असं दिसत नाही. इथेच थांबूयात.
धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज